पण किती छान झाली आहे आणि आशा आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की करून बघा. नमस्कार, हेमाज पारंपरिक रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे. संध्याकाळला काहीतरी छान डिनर करायचं आहे, काहीतरी छान पदार्थ करायचा आहे. तर काय करायचा असा विचार सुरू होता, जे नेहमी होत नाही. तर अशीच एक रेसिपी आज आपण बघणार आहोत आणि ही आहे दाल मखनीची. ही आहे उडदाची काळी डाळ, साबूत उडीद आहे हा. आणि हा छान स्वच्छ 2-3दा धुवून घ्यायचा. त्याचे साल्ट वगैरे सगळे हलक्या हाताने काढून घेतले आणि ते पाणी पूर्ण आपण काढून घेतले. आणि आता आपण त्याच्यात टाकत आहोत गरम उकळतं पाणी. ह्याच्यासाठी टाकत आहे आपण की आपल्याला पटकनच करायची आहे. 1 वाटी उडदाची डाळ या वाटीने आणि 2 मोठे चमचे आपण राजमा घेतलेले आहे. आणि हे स्वच्छ धुवून घेतलं आपण एकत्र करून. आणि आता त्याच्यात उकळतं पाणी टाकत आहे आपण. हे बघा, चांगलं गच्च भरून उकळतं पाणी टाकत आहे. आणि त्याच्यावर आपण बघा कशी छान वाफ जाते आहे. आणि आपण त्याला आता झाकून ठेवूया. झाकून ठेवायचं आणि थोडंसं आपण त्याला एकत्र करून घेऊया. थोडंसं मिक्स करून घेऊया त्याला आपण. असं छान मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया. बघूया आता 4 तासांनी. आता हे आपण सगळं उडदाची डाळ आणि राजमा हे सगळं आपण 4 तास किमान भिजत ठेवलं आहे. आणि आता आपण याला कुकरमध्ये आणि याच्यात मी आता काही मसाले आणि पाणी घालत आहे. आणि आता हे पूर्ण शिजेल एवढं पाणी घालायचं आहे. आता मी याच्यामध्ये काही मसाले घालते. हे बघा, याच्यात 2 तमालपत्र टाकत आहे, छोटे छोटे तुकडे. आणि 2 कलमीचे तुकडे टाकत आहे आणि 3 लवंगा घालत आहे. आणि त्यानंतर घालत आहे चमचाभर मीठ. मग परत याच्यात आपण मीठ घालताना जरा बघूनच घालू. आणि आता आणि हा कुकर मी इथे लावलेला आहे. 6 ते 7 शिट्ट्या झाल्या की मग आपल्याला हे बंद करायचं आहे. तोपर्यंत आपण करूया या टमाट्याची प्युरी. चॉप करून मिक्सर मधून काढायची आहे. आणि त्यानंतर मिरची वगैरे चिरायची आहे. थोडं आलं पिसायचं आहे. ती तयारी आपण यामधल्या ह्याच्यात कुकर होईपर्यंत करून घेऊया. आणि टमाटे धुवून चिरून घेत आहे. टोमॅटो प्युरीसाठी मी थोडंसं मीठ घालत आहे, अर्धा चमचा. हे दाखवते हे झालं की. आता बघत आहोत आपण हे शिजलं का. हे वा मस्त झालं. त्याला चांगलं आपण हे करूया. त्याला थोडं दूर ठेवते. फक्त त्याला आपल्याला छान एका विशिष्ट ह्याच्यावर आणायचं आहे. किती मस्त दिसते हे सगळं. बघा किती मस्त बघा किती छान चांगलं हे होऊन राहिले. छान उकळून राहिली हे. छान किती उकळून राहिली. त्याला मधून मधून ढवळायचं. बघा किती छान होते. छान शिजू द्यायची ही. कुकरमध्ये तर शिजवलीच होती ही. ह्याच्यात ही छान थोडीशी एकसारखी करून घेऊया. हे होते बघा किती छान.
होते ही काय. छान ही घट्ट होऊ द्यायची. तोपर्यंत आता थोडं सीम करते. तोपर्यंत मी इकडे तडका. आणि आता मला तडका बघायला मिळणार आहे बघा. तुमच्यावर घी घालत आहे. बघा आता किती छान होत आहे. हे मस्त झालेलं आहे. आणि आता ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे तिखट टाकत आहे आपण. काश्मीरी लाल तिखट. छान मस्त होत आहे ते. आणि आता गॅस सीम आहे. आणि हे होत आलं की ह्याच्यात टाकायचंय टमाटे प्युरी. किती छान येऊन राहिलेलं आहे. आणि त्याला छान आता आपण थोडंसं मीठ घालूया. त्या याच्यामध्ये मीठ थोडं कमी झालेलं आहे, तर आपण आता त्याच्यात मीठ घालत आहे अर्धा चमचा. याच्यावर आपण घालूया थोडी कसुरी मेथी. थोडी नंतर घालू. सध्या आपण थोडीशी घातली याच्यात. आणि आता आपण ओतूया मस्त दिसते. आणि चांगले भरपूर शिजवायची त्याला. बघा इकडचा रंग कसा आलाय मस्त. बघा कसा लाल रंग आला आहे. आणि आता आपण बघा काय मस्त रंग आला आहे. आणि मस्त झालंय. मस्त शिजते आहे. आता याच्यात आपल्याला घालायचं आहे थोडस घालून. थोडस त्याला थोडं फिरवायचं आहे. आणि आता घालूया आपण याच्यात बटर. क्रीम घालून छान त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यात घालूया आपण मस्त बटर. बघा किती बटर. बघा आता हे मस्त शिजतंय. हे बघा बटर किती मस्त शिजत आहे. दाखव. दाल मखनी किती मस्त बनते बघा. कसुरी मेथी चुरून घालते सगळीकडे. आणि आता दिसण्यासाठी
बघा बघा किती छान दिसतंय. क्रिस्पी छान झाली आहे. आणि ही आहे आपली दाल मखनी. कढिया खूप सुंदर झालेली आहे आणि आशा आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की नक्की करून बघाल. धन्यवाद. दाल मखनी किती छान झाली आहे आणि आशा आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही नक्की नक्की करून बघाल.